या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी देखील ग्रामीण भागात अद्यापही एसटी पोहोचलेली नाही। याचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळाले। मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे एसटी सेवा सुरू होण्यास तब्बल 75 वर्षे लुटली आहेत। त्यामुळे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एसटीचा वाढदिवस गावकऱ्यांनी धूमधडाक्यात साजरा केला। 2000ची लोकसंख्या असणाऱ्या या गावात दळणवळणाचे एकमेव साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते। त्यामुळे एसटी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा भाग आहे। गावात सेवा देताना एसटीला 1 वर्ष पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी चक्क केक कापून फुगे लावून तसेच नारळाच्या पारंब्या बांधून सजवून जल्लोष केलाय। या वाढदिवसाला आबालवृद्ध, तरुण आणि महिलांची मोठी उपस्थिती होती। दरम्यान एसटी सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी, कॉलेजचे तरुण, हॉस्पिटलला जाणारे वृद्ध आणि दूध व्यावसायिक, आठवडी बाजारला जाणारे ग्रामस्थ हे प्रचंड आनंदी होते। मैलोनमैल होणारी पायपीट आता थांबली असून 75 वर्षांनंतर सुरू झालेली एसटी बंद करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच माझ्या प्रयत्नातून हराळवाडी गावाला आलेल्या एसटीचा आज मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळाचे कदम साहेब असतील, धुंदळे साहेब असतील, सन्मानी इतर मान्यवर असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा महाराष्ट्रातला प्रथमच वाढदिवस आहे। एसटी ज्याप्रमाणे हराळवाडी गावामध्ये आली आणि आज 1 वर्ष कंप्लीट करून गेली, त्यामुळे एसटीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्ही साजरा केला। एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की अखंड सेवा हराळवाडीसारख्या छोट्याशा गावाला आपण द्यावे, कारण गावातून इतर वाहतूक कोणती नाही गावाला, त्यामुळे आपल्या एसटीची सेवा अखंडित राहावी आणि सदैव आपण गावाच्या वाहतुकीचा विचार करून एसटी अखंडितपणे चालू ठेवावी अशी मी विनंती एसटी महामंडळाला आणि आलेल्या अधिकाऱ्याला करतो। वाढदिवस साजरा करावा स्वातंत्र्य प्राप्तीपासून हराळवाडी गावाला एसटी नव्हती आणि 1 वर्ष पूर्ण कंप्लीट एसटीची वाहतूक सातत्याने चालू आहे आणि प्रवाशांची संख्या अत्यंत अल्प आहे, बोटावर मोजण्याइतकी, आणि प्रवाशांची संख्या कमी असताना देखील हराळवाडीमध्ये सन्मान्य कदम साहेब असतील, धुंदळे साहेब असतील, यांचे वरिष्ठ असतील, यांच्या सहकार्यातून सातत्याने 1 वर्ष एसटी, आता आपण पाहिलं असेल की 1 महिना एसटी फक्त चालू राहते ज्या गावामध्ये प्रवासी नसतील, परंतु हराळवाडीसारख्या गावाला यांनी न्याय दिला आणि सातत्याने एसटी ठेवली। ही एसटी अशीच अखंडित चालू राहावी अशी मी महामंडळाला विनंती करतो। मी सदाशिव महादेव कदम, विभागीय वाहतूक अधीक्षक। एसटीचा प्रथमच वाढदिवस केला हे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि लालपरीने आपल्या गावाला एवढं म्हणजे आवड निर्माण केली सर्व प्रवाशांच्या मनात, ग्रामस्थांच्या मनात, आणि तशी सेवा दिली, त्यामुळंच तुम्ही त्याला इतकं एसटीला जवळ केलं। असेच एसटीचा आणि प्रेम प्रवाशांचं प्रेम वाढत राहो एवढी अपेक्षा बाळगतो। आणि नमस्कार, माझे नाव साधू ज्ञानदेव शेळके, हराळवाडी येथील रहिवासी असून आमच्या गावची बरेच काळापासून, स्वातंत्र्य काळापासून जी आमची समस्या होती ती समस्या आता एसटी महामंडळाने 1 वर्षभर झालं चालू करून आमच्या गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावचा प्रश्न सोडवून आमच्या गावकऱ्याला बऱ्याच ह्यानं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल एसटी चालू ठेवून आमच्या गावची येण्या जाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांची शाळेची सोय केल्याबद्दल आम्ही एसटी महामंडळाचा सदस्य आभारी आहोत। काय अडचण होते तुमची? पूर्वी कसा प्रवास असायचा, कुठनं कसं जावं लागायचं, आता वर्ष त्याला अडचणी कशा सुटल्या? आमच्या शहराकडे जायचं असेल, कामतीला कशा समस्या? आमच्या गावचे सोलापूरला जायचं तर आम्हाला कामतीला इथनं 7 किलोमीटर जावं लागायचं, शाळेला मुलाला जायचं झालं तर कोरोलीला 5 किलोमीटर जावं लागायचं, सोलापूरला जायचं झालं तर 27 किलोमीटर राहायचं कामती मार्गे जाऊन। तर आम्हाला असं मधून एसटी चालू केल्याबद्दल आम्हाला 15 ते 16 किलोमीटरपर्यंत आमचं बचत झाली, आमची 4 रुपये पैशाची कमी म्हणजे साधन होते तुम्हाला जायला? आम्हाला साधन काय नव्हतं, पायी जावं लागत होतं, कामतीला पायी जावं लागत होतं, लहान कामतीला तिऱ्यापर्यंत पायी चालत जावं लागत होतं। आता आमची सोय झाल्यामुळं आमच्या गावातून एसटी येते आणि आम्हाला गावातून जायची सोय झाल्याबद्दल आम्ही एसटी महामंडळाचं आभारी आहोत। आम्हाला एसटी महामंडळाला आमच्या गावकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून एसटी चालण्याबद्दल आम्ही मदत करतो। हराळवाडी ग्रामस्थांनी त्यांच्या गावात सुरू झालेल्या एसटीचा आज 1 वर्ष झाल्यामुळं वाढदिवस साजरा केला। खरंच एक आनंदाची, एक अभिमानास्पद बाब आहे, कारण आजपर्यंत असं
एस टीचा वाढदिवस सेवेचा वाढदिवस कधीच झाला नव्हता. हराळवाडी ग्रामस्थांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. एस टीबद्दल असलेलं प्रेम, एस टीची सेवा, आपल्या कर्मचाऱ्यांची सेवा आणि आपली सोय असा अद्भुत संगम या ठिकाणी करून त्यांनी एस टीचा वाढदिवस साजरा केला. याबद्दल मी हराळवाडी ग्रामस्थांचे एस टी महामंडळातर्फे आभार मानतो. धन्यवाद. जमीन में निवेश करो, जमीनदार बनो. सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी? तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.